नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेले होते आणि उन्नतीला मी अशा पद्धतीने सकाळी टिफिन दिला होता. मी केसांना भरपूर तेल लावलं होतं. पाहुणे येणार होते म्हणून भरपूर अशा भाज्या आणलेल्या होत्या. त्या पटापट निवडून घेतल्या. कांदेही संपले होते, तेही आणले होते. तर मी अगदी थोडक्यात हे सगळं शेअर केलेलं आहे. पाहुणे आल्यामुळे ना मला तुमच्यासोबत ना म्हणजे व्हिडिओ शेअर करता आला नाही. मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं मी मखाणे कशा पद्धतीने तयार करते. तर मखाणे आधी भाजून घेते, मग ते बाजूला काढते. नंतर ना त्यामध्ये तेल, हळद आणि मीठ टाकते. तर हळद थोडी जास्त टाकायची होती, पण थोडी कमी पडली होती. पिवळे आणि चाट मसाला वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकतात. लहान मुलांना छान आवडतात म्हणजे मखाणे, म्हणून मग मी टिफिनला म्हणजे शाळेतून येताना ना बसमध्ये पण बऱ्याचदा उन्नतीला भूक लागलेली असली तर ती खाते, म्हणून मग मी तिला देत असते टिफिनमध्ये. मी ना पूजेसाठी आणि थोडंसं डेकोरेशनसाठी फुलं आणलेली होती. ही सगळी फुलं मला 30 रुपयात मिळाली होती. ते स्वस्तात मिळालेल्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता. उन्हाळ्यात ना फुलं लवकर खराब होतात, म्हणून मग ना या जे बॉक्स असतात काहीतरी खाद्यपदार्थांना मिळतात आपल्याला, तर त्यामध्ये मी टाकून दिलेले. नंतर हे पण मला तसेच म्हणजे सगळे मिळून 50 रुपयात मिळालेले. गुलाबाचे 20 रुपयाला, 10 रुपयाला आपले झेंडूचे आणि 20 रुपयाची शेवंतीचे. असेच भाजी बाजारातच रस्त्यावर वाट्याने विकतात त्यांच्याकडून मी घेतलेले. पालक पण घेतली होती, गवारच्या शेंगा, भरपूर अशा भाज्या घेतल्या होत्या. पटापट जसं जमेल ना तसं निवडून घेतलं. आणि मग ना आपला मसाल्याचा डबाही मी घासायला ठेवलेला होता. त्या वाट्याही मी भरून घेतल्या सगळ्या मसाल्याच्या जिन्नसने. पाहुणे येणार असले ना तर वेळ इतका पटपट जातो ना, कामाचा कितीही स्पीड वाढवा पण तो वेळ काही थांबत नाही. असं वाटतं घड्याळाला मागे आपण ठेवावं. नंतर ना किराणाही आणलेला होता आदल्या दिवशी, तोही भरून घ्यायचा होता. आणि असं तुमचंही होतं का? आठवडाभर आपण कामं करतच असतो, पण कोणी येणार असेल ना त्या दिवशी जास्तीची कामं आपण करतो. म्हणजे अगदी राहिलेले सायलेले काहीही कामं, म्हणजे त्या दिवशी वेळ तर एक तर इतका पटापट जातो, वेळ पुरत नाही पण कामही संपत नाही, असं होतं. माझ्यासोबतही होतं बरं. म्हणजे घर कितीही स्वच्छ ठेवा पण नंतर असं वाटतं हे आवरायचं राहून गेलं, ते आवरायचं राहिलं. सगळं असं चकचकीत करण्याच्या भानगडीमध्ये म्हणजे जीवाचा आटापिटा कधीतरी होतो आपला. मला या गूळविषयी विचारलेलं होतं. तर हा गूळ साई अमृतचा आहे आणि 135 रुपयाचा किलो आहे. नगरचा आहे, म्हणजे अहिल्यानगरचा. आणि तालुका आपलं श्रीरामपूर तालुक्यामध्ये वाटतं मिळतो तो. तर तिथे मिळेल कदाचित नगर जिल्ह्यात, किंवा इकडे आमच्या नाशिकला तर हा गूळ मिळतोच. चवीला एकदम छान आहे आणि मऊ पण आहे. दिलेला 180ला पण तो 135लाच मिळतो. त्यानंतर ना कोठीवरती मला धूळ दिसली आणि स्वयंपाक केला भरपूर असा आणि ताटं वगैरे अशी लावून ठेवली. आईच्या मैत्रिणी आल्या आणि त्यांना ना नाशिकमध्ये फिरायचं होतं, तर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि आपल्या वणीच्या सप्तशृंगी गडावरती त्या फिरायला गेलेल्या पहिल्या दिवशी. नंतर त्यांचं 2 दिवस कंटिन्यू फिरणं सुरू होतं. नंतर बहिणीची मुलगी आली होती, आई आली होती, त्यामुळे ना मला वेळच मिळत नव्हता. पण आता मी कंटिन्यू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पाहुणे येण्यापूर्वीही आपण खूप आवरत असतो आणि पाहुणे गेल्यानंतरही आपल्याला भरपूर असं आवरावं लागतं. जे जेवण शिल्लक होतं ना तर ते मी काढून घेतलं लहान भांड्यांमध्ये. आणि नंतर जो भांड्यांचा ढीग जमला होता ना त्याला बघूनच माझे हातपाय गळून गेले होते. खरं तर असं वाटत होतं आता कुठून कामाला सुरुवात करायची. गॅस ओट्यावरती ना अगदी पाहुणे जाईपर्यंत मी आवरतच होती, पण तरीही भरपूर असा म्हणजे किचन ओट्यावरतीच पसारा झाला होता. बाकीचं घरामध्ये अगदी चकचकीत केलेलं होतं मी. सगळे बेडशीट्स नवीन टाकलेल्या होत्या. नंतर सगळे रूम क्लीन करून घेतलेले होते. सकाळपासून हे सगळंच म्हणजे गेले पाहुणे येण्यापूर्वी 2 दिवस आधीच ही सगळी तयारी चाललेली होती. फ्लावरची भाजी, बटाट्याची भाजी, बासुंदी, नंतर आपलं पोळी, वरण भात, कुरडई, पापड, भजी असं केलेलं.
ते सगळं मी जितकं शिल्लक होतं ना असं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये भांड्यामध्ये काढून घेतलं. नंतर मी सोप्यावरती नवीन कवर टाकलेलं होतं, तर त्यावरती काही थोडंसं धूळ दिसली मला पडलेली, तर तीही झटकून घेतली होती मी. आणि टेबल मॅट्सवरती पण ना थोडे अन्नकण अडकले होते. माझ्याकडे हे मॅट्स आहेत, तर त्यामुळे ना त्याच्यामध्ये जी डिझाईन आहे त्यात अन्नकण काही थोडे अडकून जातात आणि मी ते परत कपाटात ठेवण्यापूर्वी ना ओल्या कापडाने पुसून घेत असते, थोडं उन्हात वाळवून घेत असते आणि मग मी परत कपाटात ठेवून देते. हे फक्त पाहुणे आल्यावरतीच मी हे रनर टेबल मॅट्स वापरत असते. हे ना अगदी आपल्या सनमायकासारखे बारीक आहेत, पण छान आहेत. नाशिकचं इंडियन क्लासिक आहे ना, तिथून मी ते घेतलेले आहेत. अगदी इथं या घरात ज्यावेळेस राहायला आली होती ना, त्यावेळेस ते घेतले होते. इथेही काही मी जेवणाची भांडी ठेवली होती, म्हणून ना यालाही पुसून घेतलं साईड टेबलला. खास हे गरम जेवणाची भांडी म्हणजे गॅस ओट्याचा कडप्पा लावलेला आहे तिथे, की जेवण करताना काही भांडी तिथे ठेवायची, की डायनिंग टेबलवरती पण गर्दी होते. जी आधी भांडी घासलेली होती ना ती रचून घेतली आणि तसंच मी गॅस ओट्यावरती ना आवरत होती, सगळी भांडी गोळा करत होती. कारण की ना मी तसं कंटिन्यू आमचं घासणं सुरूच होतं, पण तरीही भरपूर अशी भांडी जमलेली होती. नंतर ना कब्बशा वगैरे आपले चमचे वगैरे मी जागच्या जागी ठेवून दिलेले. झाडं हिरवीगार कशी ना, तर त्यासाठी मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या. तर थोडी काळजी तर घ्यावीच लागते प्रत्येक प्लांट्सची, कारण की ना पाणी बरोबर वेळेवर दिलं जातं आहे का, जास्त नाही दिलं जात, कमी पण नाही दिलं जात नाही, याची पण काळजी घ्यावी लागते. ती हळूहळू सतत आपण म्हणजे जसे प्लांट्स सांभाळायला लागतो ना, अगदी सवयीने आपल्याला समजायला लागतं. त्यांनाही भावना असतात, हे कळायला लागतं. नंतर सरबतसाठी ग्लास बाहेर काढले होते, तेही स्वच्छ करून परत वाळल्यानंतर ना कपाटात आपलं क्रॉकरी युनिटला ठेवले. आणि मी किराणा घ्यायला गेली होती, तर तिथेच ज्यांच्याकडे मी निलेशमध्ये किराणा घ्यायला जाते ना, तर त्यांनी खूप मोठं असं दियान म्हणून गिफ्ट सेंटर, नंतर भांड्यांचं शॉप आहे खास, जी आपण IKEAमध्ये किंवा अशी छान छान ऑनलाईन नसटेशियाचीच भांडी बघतो ना, ती सगळी भांडी यांच्याकडे अवेलेबल आहेत. शो पीस तर काय छान छान आहेत, विचारायलाच नको. मी तर इतकी खुश झाली ना, काय माहिती असे शॉप मला कसे दिसतात मलाच कळत नाही. कारण की ज्या वस्तू आपल्याला आवडत असतात ना, ते नेमकं आपण आकर्षित करत असतो लॉ ऑफ अट्रॅक्शनने, आणि छान छान दुकानं नेहमीच दिसत असतात. यांच्याकडे बाऊल, नंतर मोठ्या साईजचे बाऊल, छोट्या साईजचे बाऊल, म्हणजे इतक्या युनिक डिझाईन आहेत ना, मला तर असं वाटत होतं काय घ्यावं, कुठं बघावं. पण मी फक्त यावेळेस शूटिंग केलेली, घेण्यासाठी मी नेहमी नक्की स्पेशली जाईल. अशा पद्धतीच्या वस्तू आपण नाही घेतल्या ना, पण बघण्यात पण काय सुख असतं ना, ज्यांना वस्तू आवडतात त्यांनाच माहिती. मला अशा पद्धतीची प्लेट घ्यायची होती, पण मला इथे मिळतच नव्हती, कारण की एकतर ती ऑनलाईन नसटेशियाची होती आणि नाहीतर म्हणजे IKEAमध्ये तर भरपूर सारं मिळतं. नंतर मुंबई, पुणे येथे पण मोठे मोठे शॉप्स असतील, तिथे मिळतं. हे बघू शकतात, बाऊल किती सुंदर आहेत, युनिक डिझाईन्स आहेत. असं बघितल्याबरोबर फार अट्रॅक्टिव्ह, ज्यांना सिरॅमिकची काचेची भांडी आवडतात त्यांच्यासाठी बेस्ट असं हे सोल्युशन आहे. मला हे दुकान म्हणजे वाटलेलं फारच छान अशा डिझाईन्स होत्या. मी ना प्रत्येक वेळेस ना ॲड्रेस सांगत असते, पण बरेच जण ना व्हिडिओ स्किप करून बघत असावेत, म्हणून मग लक्षात येत नाही. तर हे शॉप कुठे आहे, तर हे शॉप ना चांडक सर्कलपासून पण जवळ आहे, तिडके कॉलनीपासून पण, म्हणजे तिडके कॉलनीतच येतं, जवळ आहे. आणि गोल्ड क्लबपासून पण जवळ आहे. निलेश सुपर मार्केट तिडके कॉलनीतलं सर्च करा, अगदी त्याच्या शेजारीच हे दियान म्हणून त्यांचं शॉप आहे. हे बाऊल पण अतिशय सुंदर होते. या प्लेट्स पण मला खूप आवडल्या होत्या. मी जे आपल्या म्हणजे दुसऱ्या देशातल्या लोकांचे व्हिडिओ बघते ना, तर त्यांच्याकडे अशा पद्धतीची ज्यावेळेस मी भांडी बघते ना, मला असं सारखं वाटायचं, अरे माझ्या शहरात का मिळत नाही, पण मलाही याचं सोल्युशन मिळालेलं आहे. याचा मला खरंच फार आनंद झाला.
तुम्ही अनेक प्रकारचे बाउल्स, प्लेट्स, ट्रे, नंतर ग्लास अनेक बघितले आणि काचेच्या बॉटली बघितलेल्या. अगदी चांगल्या ब्रँडच्या आहेत आणि प्लास्टिकमध्ये पण अवेलेबल आहेत चांगल्या ब्रँडच्या. हे पण बाऊल बघू शकतात तुम्ही. अनेक जेवण काढण्याची भांडीही आहेत सिरॅमिकमध्ये. ज्यांना सिरॅमिकची आवड आहे ना भांड्यांची, तर त्यांच्यासाठी हे उत्तम उपाय आहे हे शॉप म्हणून. शॉप दियान. आणि काचेच्या बरण्यांमध्ये खूप प्रकार आहे. पाण्याच्या बॉटलमध्ये पण अनेक असे प्रकार आहेत जे मी बघितलेलेही नव्हते. बरण्या पण अगदी छान आहेत. वेगवेगळ्या रॉक्सच्या बऱ्याच आहेत, बोरोसिलच्या, नंतर अनेक आहेत म्हणजे मी बघितले पण नाही. इतक्या वस्तू आहेत की मी फक्त अगदी थोडीशी शूटिंग केलेली. आणि गोल, चौकोनी, नंतर अगदी म्हणजे आणि किंमत महत्त्वाचं म्हणजे मला ना इतर शॉपपेक्षा थोडी कमी वाटलेली, कारण की मी काचेच्या ग्लासची ना इतर ठिकाणीही बघितलेली आणि इथंही बघितलेली, तर कम्पेअर मला इथं कमी वाटलेली. पाण्याचे जग जे आपण लेटेस्ट बघत आहोत ना आता व्हिडिओमध्ये बऱ्याच यूट्यूबर्सकडे, तर तसे पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. असे जार म्हणजे पाण्याचे जे आहेत, तर ते मी कुठेच बघितलेले नाही अजून. म्हणजे असतील ठिकाणी, पण या पद्धतीचे नव्हते बघितलेले. बॉटल्स, काचेच्या बॉटल्समध्येही अनेक प्रकार आहेत. प्लास्टिक, स्टीलमध्येही अनेक प्रकार आहेत, छान आहेत. या शॉपची मी सफर केलेली आणि तिथल्या वस्तू बघून ना फार आनंद झालेला, मस्तच वाटलं. हे फ्रूट्स ठेवण्यासाठी बघू शकतात किती सुंदर असे मोठे मोठे बाउल्स आहेत.
नक्कीच या दुकानाला भेट द्या, मी असं सांगेल नाशिककर. आणि तुम्ही बाहेरून येणार असाल तरीही द्या. अगदी छान युनिक वस्तू आहेत. मला कब्बशा तर असं वाटत होतं मी उगाचच आधी घेतल्या इथल्या कब्बशा बघून. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला व्हिडिओची खूप वाट बघावी लागते सध्या, त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते. काचेची बाऊल, काचेचे टिफिनही इतके सुंदर आहेत. नक्की जा. चला परत भेटूया. बाय बाय.